पूर्वी छोटासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबाराच्या तुकोबाराच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारे छोटं मोठं गाव मातकुळी, तसेच श्रीकृष्ण विद्यालय मातकुळी या शाळेची दिंडी आणि या दिंडीबद्दल माझी तारीख घेतल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि तसेच पुढील कीर्तनास सुरुवात करतो. विठ्ठल. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य बीज असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा आपल्याला उपदेश करतात की भाग्यवंत कोण, भाग्यवंत होण्यासाठी काय करावे व भाग्यवंत होण्यासाठी काय करावे व भाग्यवंत असलेले मुलं जे आहेत ना ते काय करतात हे जगद्गुरु तुकोबारा आजच्या अभंगातून सांगतात. विठ्ठल. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी किंवा गोमट्या पिसांचे फळे ही गोमटी. महाराज बी जर चांगले असेल ना तर रोपटही चांगलं जन्मू शकते. तुम्ही म्हणता आणि ते शंकाय बीजे बबुल का आम का ते खाय. महाराज बाबीच्या झाडाला कधी आंब्याची कर लागते का? बाबीच्या झाडाला कधी आंब्याची कर लागू शकत नाही. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मग महाराज एकदा श्री परशुराम एकदा अशी निद्रिस्त अवस्थेमध्ये आहेत, ते आता झोपलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आता पुन्हा या. परशुराम म्हणाले मला त्यांची आताच भेट घ्यायची आहे, मला त्यांच्याशी अर्जंट काम आहे. तेव्हा श्री गणेश म्हणाले पिताश्री आता तुमच्याशी भेटू शकत नाही, तुम्ही पुन्हा या. महाराज मग त्या दोघांमध्ये घनघोर आता युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये श्री गणेशांनी सोंडीत फिरून परशुरामांना लांब फेकलं. महाराज याचा परशुरामांना राग आला आणि त्या रागाच्या क्रोधामध्ये त्यांनी त्यांच्याकडे जो परशु होता तो परशु श्री गणेशांवर फेकला. महाराज तो परशु श्री शंकरांचा असल्यामुळे पिताश्रींचा असल्यामुळे श्री गणेशांना तो अडवता आला नाही, त्यामुळे तो परशु त्यांनी आपल्या एका दातावर झेलला महाराज. आणि तेव्हापासून त्यांना श्री गणेश नावाने एकदंत नावाने ओळखलं जातं. महाराज मी सांगत नाही महाराज, मी हे सांगत नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवले महाराज एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध म्हणते संकेतू वार्तिकांचा. मग महाराज हिरण्यकश्यप एवढा पापी भक्त प्रल्हाद का जन्माला आला हो? त्याचं एक कारण आहे महाराज, त्याची आई पुण्यवान होती. सुसेल मात्र पुण्याविन पुत्र पुण्याविन चतुरता तातवंश पुण्य महात्मा पुण्यने सौभाग्यता. शिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं, विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं, उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. मग दारिद्र्यता उन्मान पुत्र जन्माला येत असतो ना तो आईच्या पापाने, मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना तो बापाच्या पापाने, कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना तो वंशाच्या पापाने आणि दारिद्र्यित पुत्र जन्माला येत असतो ना तो स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज ज्या अर्थी शिलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असतात आणि ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असतात त्या अर्थी त्यांचे आई वडील विठ्ठल पांडुरंगाला शरण जातात आणि आपलं भाग्य सांगतात. हे जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरण. भाग्यवंत म्हणोतया भाग्यवंत म्हणोतया भाग्यवंत
भाग्यवंत म्हणता शरण गेले पंढरीराया. शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत म्हणता शरण गेले पंढरीराया. महाराज, भाग्यवंत कोण आहेत हे तर कळलं, पण भाग्यवंत होण्यासाठी काय करावे हे सांगतो. तर भजन करा विठ्ठल. महाराज, एका सरांनी एका मुलाला प्रश्न विचारला, आता ले चॅप्टर दिसतं, तुझा जन्म कधी झाला? तो म्हणाला, माझा जन्म बुधवारी झाला. तर तुमचा जन्म कधी झाला? मास्तर म्हणला, माझा जन्म रविवारी झाला. तर तुम्ही सर असून खोटं बोलू नका, रविवारी तर सुट्टी असते. आता जन्माचं सुट्टी घ्यायला काय आहे का? असू द्या. आता दुसरा प्रश्न विचारला, दळणवळण म्हणजे काय? आता मुलगाला चॅप्टर, मुलगा म्हणाला, एखादी मुलगी दळण घेऊन जात असताना मागे वळून बघते, त्याला दळणवळण म्हणतात. महाराज, मास्तर म्हणला, उभं बस ना तर बेल्टच काढून मारेन. मुलगा म्हणाला, मारूच शकणार नाही. मास्तर म्हणला, का? बेल्ट काढलं तुमची पॅन्टच घेऊन जाईन. आता नाव दिले चॅप्टर ठेवते तो नाव शांती, नसलेले भांडण आणती. नाव गंगाधर आणि आंघोळ आहे महिनाभर. त्या आजीला झाली नात, त्या नातीचं नाव काय ठेवा? जनाबाई, मुक्ताबाई, कानोपात्रा, असं सुंदर जसं नाव ठेवायला पाहिजे होतं का नाही? म्हातारी बघायची होती, म्हातारीने नाव काय ठेवलं? पप्पी. आता पप्पी आणि आजीबाई गेले आळंदीला समाधी सोहळ्याला. आळंदीला तिथं लाखो वारकरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. दर्शन झालं, इष्टीमध्ये बसले, पण इष्टीमध्ये बसायलाच जागा नाही. इष्टीमध्ये बसायला जागा नाही. पण रात्री 6 वाजता त्या इष्टीच्या खाली कंडक्टर उतरला. आजीबाई काठी टेकीत कंडक्टर जवळ गेली. कंडक्टर साहेब, दिवस मावायला रात्र झाली, पण आम्हाला काही बसायला जागा मिळाली नाही. मला नका घेऊ, पण माझी पप्पी घ्या. कंडक्टरला जागे वाटत आलं. दुसऱ्या कंडक्टरला तर दवाखान्यातच नेलं. आजीबाई सफरचंद घेऊन गेली. ही काय झोपाची वेळ, आता तरी माझी पप्पी घे. कंडक्टर कोमातच गेला. पुन्हा शुद्धी आलं. कंडक्टर आजीबाईला विचारतो, आजीबाई, नेमकं तुमचं म्हणणं तरी काय होतं? आजीबाई म्हणते, अरे माझ्या नातीचं नाव आहे पप्पी आणि तिला इष्टी मध्ये बसून घ्या, असं माझं म्हणणं होतं. मग आधी सांगायचं ना, 2 लाख रुपये गेले ना सोया खोपसायला, म्हणून नाव चांगलं असू द्या. मला नाव कसं असलं पाहिजे? ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर.
नावातच वजन नाही, मुखी म्हणता चुकती फेर. महाराज नकाच्या तुम्हा झाल्या, लोकांना पीठ खाऊन जगली माणसं. रावणाच्या काळात काय एवढं सोपं होतं का? अरे कीर्तनात नाचता पण इथं कोण नाचत? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनाबाई म्हणे नामदेवा बोला बंग. जनाबाई म्हणे विठ्ठला बोला बंग. हे नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवांच्या कीर्तनात जगाचा बाप पांडुरंग करणार ना, हा नामदेवांच्या कीर्तनात नाचायचा. महाराजाचा छंद लागला पाहिजे. असा छंद तुकोबरायांना लागलेला. डोंगरावर जायचे, नामस्मरण करायचे, झोपेत सुद्धा नामस्मरण करायचे. महाराजांचा छंद लागायला पाहिजे. छंद या नामाचा, छंद या नामाचा, घेतला ते घेतला ते. हे छंद या नामाचा, छंद या नामाचा घेतला ते, घेतला ते. माझी मदत झाली अना, माझी मदत झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला ते, छंद या नामाचा, छंद या नामाचा घेतला ते, छंद या नामाचा. महाराजाचा छंद लागायला पाहिजे. असाच छंद जनाबाईंना लागलेला. महाराज जनाबाई जात्यावर दळत असताना ओळ्या म्हणायचे महाराज. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. उभ्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, उभ्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. सुंदर माझे उभ्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, सुंदर माझे गाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे गाते ग फिरते बहुतुके. आणि आजकालच्या मुली लिंबाच्या झाडाखाली माझा भाऊ टांगवा मारी, लिंबाच्या झाडाखाली माझा भाऊ टांगवा मारी. तिकून आली तिकून आली तिकून आली पोलीसची गाडी, भाऊला लावली हात कडी. तिकून आली पोलीसची गाडी, भाऊला लावली हात कडी. तिकून आली पोलीसची गाडी, भाऊला लावली हात कडी. तिकून आली पोलीसची गाडी, भाऊला लावली हात कडी.
भावाला लावली 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 भावाला लावली हातकडी भावाला नेली पोलीसची गाडी लावली हातकडी भावाला नेली पोलीसची गाडी. महाराज असा छंद लागायला पाहिजे. तुकोबाराचे नामस्मरण करत होते महाराज, तसा छंद लागायला पाहिजे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, भजन करा झालं. महाराज तुकोबरायांचा गाथा लोकांनी इंद्रायणीत बुडवला महाराज, आणि तो इंद्रायणीत बुडवला आणि 14 दिवसानंतर तो वर आला महाराज. आणि तुकोबरा ढसा रडू लागले. तुकोबरा रडू लागले महाराजांनी. हे एका माणसाने पाहिलं आणि त्याने विचारलं, ओ तुकोबराय, तुमच्या गोठातला बैल मेला तरी तुम्ही रडले नाही, तुमचा संसार उद्ध्वस्त झाला तरी तुम्ही रडले नाही, पण आज का रडता? तेव्हा महाराज तुकोबरायांनी छान उत्तर दिले. तुकोबराय म्हणले, अरे माझ्या गोठातला बैल मेला तरी मी रडलो नाही, माझा संसार उद्ध्वस्त झाला तरी मी रडलो नाही, पण मी का रडलो तर 14 लोकांनी माझा गाथा इंद्रायणीत बुडवला आणि 14 दिवस त्या गाथ्याचे रक्षण करण्यासाठी माझ्या पांडुरंग परमात्म्याला जे कष्ट झेलावे लागले ना, त्यासाठी मी रडतोय रे, त्यासाठी मी रडतोय. महाराज काय भक्ती असेल तुकोबरायांची विठ्ठलावर. महाराज तुकोबरायांनी नामस्मरण केलं, अखंड नामस्मरण केलं, म्हणून महाराज त्यांच्या गाथ्याचे रक्षण या पांडुरंग परमात्म्याने केलं. महाराज हेच नामस्मरण आपण पण केलं पाहिजे. आणि हेच नामस्मरण असे करा की आपलं भाग्य बदललं पाहिजे, असे करा. आणि हे जगद्गुरु तुकोबराय हे नामस्मरणाच्या बाबतीत अभंगाच्या दुसऱ्याच्या महाराज भक्त पुंडलिका
हा आई वडिलांची सेवा करायचा आणि आई वडिलांची सेवा करून करून महाराज त्यांनी तो इतका भाग्यवंत झाला की त्याच्या दारापाशी येऊन विठ्ठल उभा राहिला. महाराज त्याच्या दारापाशी येऊन विठ्ठल उभा राहिला तरी सुद्धा महाराज त्याच्या आई वडिलांची सेवा चालू होती. महाराज त्याने अशी एक ईट फेकली आणि त्या इथे जाऊन विठ्ठल उभा केला महाराज आणि आई वडिलांची सेवा होईपर्यंत तो विठ्ठल त्या विटेवर उभा राहिला. महाराज असं का घडलं कारण त्याने आई वडिलांची सेवा केली. महाराज त्यामुळे आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना त्रास देऊ नका. महाराज आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि शेतकऱ्यांची मुलं असल्यास काहींच्या वडिलांवर कर्ज असेल, काहींवर जरा बिकट परिस्थिती असेल, काही गरीब असतील तर हट्ट धरायचा नाही, जास्त मोठा हट्ट धरायचा नाही की मला वही पाहिजे, याने आता ड्रेस आणला की मला पण ड्रेसच आणायचा आहे, आता याने आता म्हणजे या मुलीने साडी आणली की मला पण साडीच आणायची, असा हट्ट धरायचा नाही. महाराज असं जर करत राहिला तर महाराज आपली काही हिच राहणार नाही. त्यामुळे ना जरा आई वडिलांची सेवा करा. विठ्ठल या जगतामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधिकारी. महाराज अर्ध्या रात्री या उठणार कोण? ऐक. जेवायला वाढणार कोण? ऐक. पप्या जेवायला बसो. 2 घास खाल्ले आणि पप्याने आपल्या आईला विचारलं, आई कोणी केली भाजी? त्याच्या आईनं काय बोललं नाही. काय बोललं तर पप्या ताटावर उठून जाईल. पप्या पुन्हा आपल्या आईला विचारतो, कोणी केली भाजी? पप्याच्या आईच्या तोंडातून शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोनं केली. मग बायकोनं केली होय, मग चालतंय, नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वा, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्या बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी, ते वडतोय काडी आणि याची बायको मात्र जाडी आणि आई मात्र हटकुळी. तर का आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे माँ बाप को कोई ना माने औरत को मान, साधु संत को कोई ना माने जड़ को मान, आई रे बेईमान दुनिया. महाराज या जगतामध्ये आई वडिलांना किंमत नाही. महाराज असू द्या स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधिकारी. महाराज अर्ध्या रात्री आई उठते, जेवायला वाढते. महाराज पण बायको मात्र बायकोचे भांडणच असतात. जाऊन द्या, असं असलं तरी चालेल, पण पुरुष मंडळींचं कसं आहे माहिती का? तुम्हाला सांगतो. ताईजवळ असताना काय म्हणते, आई माझी मायेचा सागर, आणि बायको आल्यावर बायको माझी भांडणाचा संसार. नवरा बायको म्हणलं ना भांडणं असणारच महाराज बरं, पण प्रत्येकाची बायको वेगवेगळ्या पद्धतीने भांडते. आता वकिलाची बायको वकिलाला काय म्हणते, थांबा तुमचा निकालच काढते. नाव्याची बायको नाव्याला म्हणजे तुम्ही माझा केसानं गळा कापला. नाव्याची. पकवानाची बायको पकवानाला काय म्हणते, नका कुणीकडे थाप मारू,
गायकाची बायको गायकाला काय म्हणते? नका कोणीकडे वरडू. आणि कीर्तनकाराची बायको कीर्तनकाराला काय म्हणते? माझं लग्नच झालं नाही, काय सांगू झालं. महाराज त्यामुळे नामस्मरण करा. महाराज तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. महाराज एक वाल्या कुळी होता. वाल्याचा वाल्मिकी झाला. तो कशामुळे? तर नामस्मरणामुळे तो वाल्याचा वाल्मिकी झाला महाराज. त्यामुळे नामस्मरण करत चला. उठता बसता गाता जेवता बोलता नामस्मरण करत चला महाराज. जेणेकरून आपले भाग्य सुधारेल आणि पुढे आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही महाराज. महाराज जर आपण भाग्य केलं आणि नामस्मरण केलं तर तो भगवान परमात्मा आपल्याला संकटकाळी मदतीसाठी धावून येतो महाराज. हे जगद्गुरु तुकोबराय सांगतात महाराज. महाराज जगद्गुरु तुकोबराय आणि एक दृष्टांत सांगतात महाराज. ते म्हणतात की भोळा भक्त असो या भोळे माणसं, परंतु सर्वांनी केलेलं कार्य सारखंच असतं महाराज. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो महाराज. एक भोळा मुलगा होता. तो शाळा वळायचा महाराज. आणि त्याला खूप भूक लागली. आणि भूक लागल्याबरोबर महाराज तिथं होतं बेलाचं झाड. आणि त्या बेलाच्या झाडावर होतं फळ लटकलेलं. महाराज तो फळ काढायला जायचा. महाराज दररोज तो फळ काढायला जायचा. आणि त्या बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होतं महाराज. आणि दररोज तो फळ काढायला जायचा. आणि त्या बेलाचे 2-4 पानं तुटून महाराज त्या शिवलिंगावर पडायचे. महाराज असे 10-15 दिवस असं होत गेलं महाराज. 10-15 दिवसानंतर महादेव तिथे प्रकट झाले महाराज. आणि महादेव म्हणाले महाराज की बाळा बोल, तुला काय पाहिजे? मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालोय महाराज, तुला काय पाहिजे? तर महाराज तो मुलगा मला हे बेल फळ पाहिजे महाराज. मग ते महादेवाने स्वतः हाताने तोडून ते बेलफळ तोडलं. आणि महादेवांनी स्वतःच्या हाताने त्या मुलाला बेलपत्र चारलं महाराज. मग असं भाग्य करत असं नामस्मरण करत राहिलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, असे जगद्गुरु तुकोबराय सांगतात महाराज. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भक्त भोळा असो या कसलाही असो तरी त्याने भक्ती केली तरी चालेल. पण आपण जर असं चांगलेत, आपण समजा असं चांगलेत आणि चांगले असून सुद्धा आपण भक्ती करत नाही. आपला देह कशासाठी दिलेला आहे? हा देह भजनासाठी दिलेला आहे महाराज. भजन कीर्तन गायन नामस्मरण करण्यासाठी हा देह दिलेला आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, भक्त भोळा असो या कसला असो तरी त्याने जर भक्ती केली ना तर ती भक्ती यशाला येते महाराज. हे जगद्गुरु तुकोबराय भंगाचे 2रे चरण. भक्ती मुक्तीचे फळ, भक्ती मुक्तीचे हे फळ, भक्ती मुक्तीचे हे फळ, भोळे भाविका निर्मळ, भोळे भाविका निर्मळ, भक्ती मुक्तीचे फळ, भक्ती मुक्तीचे फळ, भोळे भाविका निर्मळ, भोळे भाविका निर्मळ, भोळे भाविका निर्मळ, भोळे भाविका निर्मळ. टाळ्या. माऊली महाराज डोके यांनी छान असं गायन केलं. आता छान असं 3रं प्रमाण म्हणले. भक्ती मुक्तीचे हे फळ, भोळ्या भाविका निर्मळ. महाराज भक्त भोळा असो या कसला असो तरी त्याने भक्ती केली तर ती भक्ती यशाला येते महाराज. हे जगद्गुरु तुकोबराय सांगतात महाराज. एवढंच नाही तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, महाराज तुम्ही कुठल्याही प्रकारचा ग्रंथ, ज्ञानेश्वरी, भागवत गीता किंवा माझा गाथा असेल, तो गाथा जर वाचला ना तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. जगद्गुरु तुकोबराय सांगतात. महाराज जगद्गुरु तुकोबराय महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी प्रमाण दिलंय महाराज. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, महाराज एकदा श्री महादेव
भागवतगीता वाचत होते आणि भागवतगीता वाचत असताना पार्वती मातेने त्यांना प्रश्न केलं, ओ महादेव, तुम्ही भागवतगीता वाचता पण तुम्हाला यातून काय मिळतं? तर महादेव म्हणाले, अरे या भागवत गीतामध्ये आनंद आहे, या भागवत गीतामध्ये मनाची एकाग्रता वाढण्याची शक्ती आहे, या भागवत गीतेमध्ये ज्ञान वाढवण्याचे यंत्र आहे, ज्ञान वाढवण्याचे यंत्र आहे व या भागवत गीतेमुळे मनाची शांती होत असते महाराज. त्यामुळे महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहून ठेवली महाराज की महाराज विठ्ठल विठ्ठल महाराज काय दिली तर ओवी दिली, या गीतार खाची थोरी स्वयं शंभुवरी जेथे भवानी प्रश्न कधी चमत्कारोनी. महाराज त्यामुळे तुकोबरा सुद्धा म्हणतात की माझा गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत गीता वाचा, नाहीतर कुठलाही एखादा ग्रंथ वाचा. महाराज तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराज हे जगद्गुरु तुकोबरा सांगतात भंगाच्या शेवटचे चरण पुराणे कामने वेदवाणी गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी. महाराज आईवडिलांची सेवा करत राहा, कोणाला त्रास देऊ नका, आईवडिलांना त्रास देऊ नका. महाराज शिक्षकांचं ऐकत जा, यातच आपलं कल्याण आहे. महाराज आता सर्वांनी एकदा वर हात करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. भाग्यवंत म्हणू कया शरण गेले पण भरीराया, तरले तरते हा भरोसा नाम धारकाचा खिसा. भुक्ती मुक्तीचे हे फळ
भुक्ती मुक्तीचे हे फळा भोळा भाविका निर्मळा करले तर ते हा भरवसा नामधारकाचा ठुका गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी करले तर ते हा भरवसा नामधारकाचा ठुका महाराज तुम्ही सर्वजण इथे जमले त्याबद्दल तुमचे आभार मानतो. तुम्ही माझं कीर्तन ऐकलं त्याबद्दल आभार मानतो आणि सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.